विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोणाची एकरूपता हा घटक पाहणार आहोत। हा घटक पाहत असताना आपल्याला सुरुवातीला त्रिकोणाची एकरूपता म्हणजे काय हे पाहायचं आहे आणि त्यानंतर त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या हा घटक आपण पाहणार आहोत। परंतु हा घटक सुरू करण्याआधी आपल्याला आधीची काही माहिती माहीत असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये आपल्याला एकरूप रेषाखंड, एकरूप कोन, एकरूप त्रिकोण या काही संकल्पना आहेत, या आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत। तर सुरुवात करूयात एकरूप रेषाखंडापासून। कशाला म्हणतात एकरूप रेषाखंड? तर दिलेल्या दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात। म्हणजे लांबी समान असणाऱ्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणतात। आपल्यासमोर आकृती दिसते, या दोन रेषाखंड आहेत ए बी आणि दुसरा रेषाखंड आहे सी डी। त्या दोन रेषाखंडाची लांबी समान आहे आणि म्हणून हे दोन रेषाखंड एकरूप रेषाखंड आहेत। आता हे ए बी आणि सी डी हे दोन रेषाखंड एकरूप आहेत, हे चिन्हामध्ये कसं लिहितात? तर चिन्हामध्ये लिहितात ए बी, हे मध्ये जे चिन्ह आहे ते एकरूपतेचे चिन्ह आहे आणि पुढे लिहितात रेख सी डी, आणि याचं वाचन कसं करतात? रेख ए बी एकरूप रेख सी डी। त्यानंतर पुढे आहे एकरूप कोन। जर दिलेल्या दोन कोनांची मापे समान असतील तर ते दोन कोन एकरूप कोन असतात। माप समान म्हणजे कोणाला माप असतं आणि दोन कोनांची माप जर समान असतील तर त्या दोन कोनांना एकरूप कोन म्हणतात। आपल्याला समोर आकृती दिसते, कोन ए बी सी आणि कोन पी क्यू आर या दोन कोनांचं माप आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल दोन्ही कोन 60-60 मापाचे आहेत। म्हणजे या दोघांची माप कशी आहेत? समान आहेत आणि म्हणून हे दोन कोन एकरूप कोन आहेत। चिन्हामध्ये लिहित असताना प्रथम कोणाचं चिन्ह काढलं जातं, कोन ए बी सी, मध्ये एकरूपतेचं चिन्ह आणि त्यानंतर परत कोन पी क्यू आर या पद्धतीने असेल आणि याचं वाचन कसं करतात? कोन ए बी सी एकरूप कोन पी क्यू आर। त्यानंतर पुढे आहे एकरूप त्रिकोण। आता कुणाला म्हणायचं एकरूप त्रिकोण? बघा त्याची व्याख्या कशी केली जाते। एक त्रिकोण उचलून दुसऱ्या त्रिकोणावर ठेवल्यावर तंतोतंत जुळला तर ते दोन त्रिकोण एकरूप त्रिकोण आहेत असं म्हणायचं। म्हणजे एक त्रिकोण दुसऱ्यावरती ठेवला आणि परफेक्ट एकमेकावरती बसलेत म्हणजे तंतोतंत जुळलेत तर त्या दोन त्रिकोणाला काय म्हणतात? एकरूप त्रिकोण म्हणतात। वरील आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे एकरूप त्रिकोण असतील तर ते कसे लिहिलं जातं? तर त्रिकोण ए बी सी एकरूपचं चिन्ह आणि त्रिकोण पी क्यू आर। पाहूयात त्रिकोणाची एकरूपता म्हणजे काय? तर त्याची व्याख्या अशी केली जाते, शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार दोन त्रिकोणाचे सर्व संगत घटक, त्यामध्ये काय येणार? बाजू आणि कोन एकरूप असतील तर ते त्रिकोण एकरूप असतात। आपल्या समोर असलेल्या दोन त्रिकोणांचं निरीक्षण करा। आपल्याला लक्षात येईल की त्रिकोणाचे जे घटक सारखे आहेत ते सारख्या खुणांनी दर्शवलेले आहेत। त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की बाजू बी सी आणि बाजू आर क्यू हे 5-5 सेंटीमीटर आहेत म्हणजे हे एकरूप आहेत। त्यानंतर बाजू ए बी आणि बाजू पी क्यू हे 4.5 सेंटीमीटरचे आहेत म्हणून ह्या एकरूप आहेत। त्यानंतर बाजू ए सी आणि बाजू आर पी यासुद्धा 4-4 सेंटीमीटर लांबीच्या आहेत म्हणजे या एकरूप आहेत। आणि त्यानंतर ए कोन जशी खूण आहे तशीच खूण पी कोणाला केलेली आहे म्हणजे ए आणि पी एकरूप कोण आहेत। त्यानंतर बी कोणाला जशी खूण केलेली आहे तशीच खूण क्यू कोणाला केलेली आहे, याचा अर्थ बी आणि क्यू हे एकरूप कोण आहेत। आणि उरलेला कोन सी आणि आर यांना सुद्धा 3-3 रेषा ओढून त्या ठिकाणी कोन दर्शवलेला आहे म्हणजे हे दोन कोन सुद्धा एकरूप आहेत। आणि म्हणून एकास एक दिलेली ही संगती आहे, याच्यावरून आपल्याला म्हणता येतं की त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर। दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकाशी एकरूप असावे लागतात। त्यामध्ये एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी एकरूप असाव्या लागतात आणि एका त्रिकोणाचे 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 कोनांशी एकरूप असावे लागतात तर ते दोन त्रिकोण त्या ठिकाणी एकरूप आहेत असं आपण म्हणतो। आता
या ठिकाणी ज्यावेळेस दोन त्रिकोण एकरूप आहेत का नाहीत हे ठरवायचं आहे. अशा वेळेस आपल्याला या सर्वच्या सर्व 12 बाबींची आवश्यकता असते, परंतु त्या 12 बाबीपैकी काही मोजक्या बाबी जर आपल्याला दिल्या असतील तरीही आपण ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणू शकतो. आणि त्या मोजक्या बाबी म्हणजे त्या ठिकाणी कसोट्या. म्हणजे नेमकं काय दिल्यानंतर आपण ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणू, तर ते पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कसोट्यांचा अभ्यास करावा लागेल. म्हणून त्रिकोणाच्या एकरूपतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या आहेत या ठिकाणी 5. 5 कसोट्यामधील पहिली कसोटी आहे बाकोबा कसोटी, दुसरी कसोटी आहे बाबाबा कसोटी, तिसरी कसोटी आहे कोबाको कसोटी, चौथी कसोटी आहे कोकोबा कसोटी आणि पाचवी कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. या कसोटीच्या माध्यमातून आपण दोन त्रिकोण एकरूप कसे होतात ते पाहणार आहोत. तर पहिली कसोटी पाहूयात, बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी आहे, जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांना समाविष्ट केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू त्यांनी समाविष्ट केलेल्या कोनाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्पराशी एकरूप असतात. आपल्या समोर असलेल्या आकृतीवरून आपल्याला लक्षात येईल की सारख्या खुणांनी दाखवलेल्या बाजू एकरूप आहेत आणि सारख्या खुणांनी दाखवलेले कोन एकरूप आहेत. पुढची कसोटी आहे बाबाबा कसोटी. काय आहे बाबाबा कसोटी? तर बाबाचा अर्थ बाजू 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 असतो. या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकाशी एकरूप असतात. आकृतीमध्ये आपण पाहू शकतो एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी एकरूप आहेत, हे खुणांच्या साहाय्याने दाखवलेले आहे. पुढे पाहूया तिसरी कसोटी कोबाको कसोटी, कोण बाजू कोण कसोटी. या ठिकाणी बा मध्ये लिहिलंय आणि दोन्ही बाजूला को आहे, याच्यावरून लक्षात येतं की कोणांच्या मधली बाजूच एकरूप असली पाहिजे. तर काय व्याख्या आहे त्याची बघा, जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकाशी एकरूप असतात. आकृतीमध्ये आपण पाहू शकता दोन कोणते कोण एकरूप आहेत आणि कोणती बाजू त्या ठिकाणी एकरूप आहे. समाविष्ट केलेली बाजू याचा अर्थ ते दोन कोण जे एकरूप दिलेले आहेत त्यांच्या मधली बाजू. चौथी कसोटी आहे कोकोबा कसोटी, कोण कोण आणि बाजू. जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू, त्यांच्यामध्ये नसलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोन आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्पराशी एकरूप असतात. ही सर्व माहिती तुम्हाला आकृतीच्या माध्यमातून आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा, आपल्याला हा भाग लक्षात यायला मदत होईल. पाचवी आणि शेवटची कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. कर्ण कुठं असतो? काटकोन त्रिकोणामध्ये असतो. तर कर्ण एक एकरूप असला पाहिजे आणि दुसरं भुजा म्हणजे बाजू पण एकरूप असली पाहिजे. काय सांगितलंय ते पाहूयात आपण. जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्पराशी एकरूप असतात. आकृतीत पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कर्ण दोन्हीकडचा सारखा असला पाहिजे, दोन्ही त्रिकोणामधला कर्ण सारखा असला पाहिजे आणि एक बाजू दोन्हीकडे सारखी असली पाहिजे म्हणजे एकरूप असली पाहिजे, तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत असं आपण म्हणतो. घेऊयात काही उदाहरणे. उदाहरण पहिलं आपल्यासमोर आहे त्रिकोण RST एकरूप त्रिकोण PMA असल्यास संगत बाजूंच्या व संगत कोणांच्या जोड्या लिहा. या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपणास या ठिकाणी आकृती देण्याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त दोन त्रिकोणामधील एकरूपता संबंध दिलेला असेल तरीही आपल्याला
त्या दोन त्रिकोणामधील संगत बाजू आणि संगत कोणाच्या जोड्या शोधता येतात. आपल्याला पहिली जोडी या ठिकाणी आपण लिहूयात. बघा, दोन्ही त्रिकोण जे समरूप एकरूप दिलेले आहेत त्या एकरूप त्रिकोणाचं निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दिसेल की आर एस आणि पी एम ही पहिली दोन दोन अक्षर आहेत. त्याच्यामुळं आर एस आणि पी एम ही पहिली जोडी असेल जी एकरूप आहे. त्यानंतर दुसरी जोडी आपण लिहित असताना दुसरी दोन अक्षरं एस टी आणि एम ए आहेत. याचा अर्थ एस टी आणि एम ए या दोन बाजू एकरूप आहेत. आणि शेवटी तिसरी जोडी आपल्याला लिहायची आहे. त्यावेळेस पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर आर टी आहे आणि दुसऱ्या त्रिकोणामधील पहिलं आणि शेवटचं अक्षर आहे पी एम आणि म्हणून आर टी आणि पी एम या दोन एकरूप बाजू आहेत. पुढे पाहूयात संगत कोणांच्या जोड्या. या ठिकाणी दिलेले दोन त्रिकोण आहेत. त्रिकोण आर एस टी आणि त्रिकोण पी एम ए हे एकरूप त्रिकोण दिलेले आहेत. आता या त्रिकोणांची जी नावं दिलेली आहेत, अक्षरं दिलेले आहेत आर एस टी आणि पी एम ए. याच्यातलं पहिलं अक्षर जे आहे ते आर आहे आणि दुसऱ्या त्रिकोणातील पहिलं अक्षर पी आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून जो कोन तयार होतो तोच कोन आपल्याला त्या ठिकाणी एकरूप कोणामध्ये लिहायचा आहे. म्हणजेच कोन आर आणि कोन पी हे एकरूप कोन असतील. त्यानंतर मध्ये असलेलं अक्षर यस आहे आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये मध्ये असलेलं अक्षर एम आहे. त्याच्यामुळं कोन एस आणि कोन एम हे एकरूप कोन आहेत. आणि तिसरं म्हणजे शेवटचं अक्षर दोन्ही त्रिकोणामधील आपल्याला घ्यायचं आहे. पहिल्या त्रिकोणातील शेवटचं अक्षर टी आहे आणि दुसऱ्या त्रिकोणामधील ए आहे. त्यामुळं कोन टी एकरूप कोन ए. तर अशा पद्धतीनं या संगत कोणाच्या जोड्या या ठिकाणी आहेत. दुसरं उदाहरण आपल्यासमोर आहे. दुसरं उदाहरण आहे सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते ठरवा. सुरुवातीला आपण जे दोन त्रिकोण आपल्याला दिसतात त्या दोन त्रिकोणाची नावं लिहूयात. त्रिकोण एच ई जी व त्रिकोण एफ जी ई ही दोन त्रिकोणाची नावं आहेत. या दोन त्रिकोणामध्ये काय काय सारखं आहे, कोणत्या बाजू एकरूप आहेत, कोणते कोण एकरूप आहेत याच्याबद्दलची माहिती आपण खाली लिहिणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला खुणांच्या सहाय्याने सारख्या खुणांच्या सहाय्याने दाखवलं आहे की त्रिकोण एच ई जी याच्यातली एच ई बाजू आणि त्रिकोण एफ जी ई याच्यातील जी एफ बाजू या दोन बाजू सारख्या खुणाने दाखवलेत म्हणजे त्या एकरूप आहेत. बाजू एच ई एकरूप बाजू जी एफ. आणखीन आपल्याला असंच लिहिता येईल बाजू एच जी एकरूप बाजू ई एफ आणि तिसरी बाजू आपल्याला लिहिता येईल बाजू ई जी एकरूप बाजू ई जी. कारण ही बाजू एकरूप दाखवली नाही खुणांनी, परंतु का सारखी आहे, कारण ही दोन त्रिकोणामध्ये ही सामायिक अभुजा आहे आणि सामायिक बाजू ही नेहमी एकरूप असणार आहे. आणि म्हणून दिलेली माहितीनुसार आपल्याला असं लक्षात येतं की सर्व माहिती ही बाजूबद्दल दिलेली आहे. म्हणजेच एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी एकरूप आहे. मग कोणती कसोटी असेल तर बाबा कसोटी असेल आणि म्हणून बाबा कसोटीनुसार त्रिकोण एच ई जी एकरूप त्रिकोण एफ जी ई. पुढे आहे आजचा स्वाध्याय. आज दिलेला स्वाध्याय आपल्या गणितासाठी केलेल्या स्वाध्यायामध्ये सोडवा.